आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी, शिवाजीनगर कोर्टामध्ये सुनावणी पूर्ण। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप। हगवणे बंधूंना शस्त्र परवान्याच्या फाईलवर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांची सही। सुपेकर हगवणे बंधूंचे मामा तर तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली, सुपेकरांची TV9ला माहिती। सुपेकरांसंदर्भातील तक्रारीमध्ये किती तथ्य आहे हे तपासणार। वैष्णवी प्रकरणामध्ये कोणी दबाव आणू नये या दृष्टीने काही निर्णय घेतलेत। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर चुकीच्या पद्धतीने शस्त्रांची परवानगी दिली असेल तर रद्द केली जाईल अशी माहिती। कृषी खाते मंत्री ओसाड गावची पाटीलकी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एकदा अजब वक्तव्य। अजितदादांना आचार विचार नाही, सत्ता येईल तिकडे जातात। आज संध्याकाळी बारामतीमध्ये येतोय। अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये दम असेल तर मला आज अडवून दाखवा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज। मुंबई भाजपा अध्यक्षपदासाठी 3 नावांची चर्चा, मात्र अद्याप निर्णय नाही। प्रवीण दरेकर, अमित साटम, सुनील राणे यांच्या नावाची चर्चा। येत्या 15 दिवसांमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता। हिंदी मुंबईची बोलीभाषा बनलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो। हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। राणीच्या बागेमधील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग। नॉडी, टॉम आणि पिंगू नावाला भाजपचा विरोध। पिल्लांना मराठी नावं देण्याचा आग्रह, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। मी स्वतःहून भाजप पक्ष सोडला नाही, भाजपच्या तडजोडीसाठी मला राष्ट्रवादीमध्ये पाठवलं। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा गौप्यस्फोट।